सुवर्ण भारतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी रश्मी हिवरे। आजच्या काही ठळक व विशेष घडामोडी। वृद्ध लोककलावंतांना मानधन मिळावे, सारिका उराडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। चंद्रपूर अखिल भारतीय लोककलावंत सांस्कृतिक समितीच्या संस्थापक अध्यक्ष सारिका उराडे यांनी आज चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना वृद्ध लोककलावंतांना शासकीय मानधन मिळावे या मागणीचे निवेदन सादर केले। यावेळी RPI 8 वलय गट चे जिल्हाध्यक्ष गौतम तोडे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी मंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले। सारिका उराडे म्हणाल्या, लोककलावंत हे आपल्या संस्कृतीचे जिवंत दूत आहेत। त्यांनी आयुष्यभर जोपासलेल्या कलेचा सन्मान म्हणून शासनाने मानधन योजना सुरू करावी अशी मागणी त्यांनी केली। प्रतिनिधी मंडळात गौतम भसारकर, चंद्रशेखर राऊत, यशवंत उराडे, राशी उराडे, मंदा करकाडे, पार्वता ठाकरे, कुंदा बोरकर, मंगला करकाडे, काशीनाथ भोयर, निर्मला लांजेवार, भैयालाल रामटेके, सुरेखा पोपडे, निर्मला अवगाना आदींचा समावेश होता। किरण घाटे, सुवर्ण भारत, विदर्भ विशेष प्रतिनिधी। सारिकाताई, आज आपण चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या भेटीसाठी आलेले आहे। नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या खालील प्रकारे आहेत की कलावंतांना अजूनही कुठल्याच प्रकारचा न्याय मिळत नाही आहे। 1954-55 पासून राजर्षी शाहू महाराज योजना लागू झालेली आहे। कलावंतांना मानधन मिळत आहे, परंतु ती योजना पुरेपूर सर्व कलावंतांना जे योग्यरित्या आहेत त्यांना लाभ मिळत नाही आहे आणि ज्यांना काही कलावंतांना भजन सुद्धा माहित नाही अशा लोकांना लाभ मिळत आहे। तर आमच्या या सर्व कलावंतांचं म्हणणं आहे की हा लाभ आमच्या हक्काचा आहे, तर आम्हाला आधी मिळायला पाहिजे। म्हणून आमचे सर्व कलावंत इथं जमलेले आहेत आणि यासाठी आम्ही सतत ऑफिसला पाठपुरावा करत असतो। आमचे कलावंत सुद्धा जात असतात, तर तिथं त्यांना योग्य मार्गदर्शन दिले जात नसते। त्यांची फेटाळणी केल्या जात असते की तुम्ही तिथं जाऊन भजन करा, तिकडे जा, इकडे जा, आमच्याकडे काम नाही, आमची बदली झाली असं सांगितले जात असते आणि आम्ही पाठपुराव्याला जातो तर तुम्ही सुद्धा ऑफिसला येऊ नका असं म्हटलं जाते। म्हणून आम्हाला आता प्रत्यक्ष कलेक्टर साहेबांना भेटायचं आहे आणि विनंती करायची आहे की आमच्या कलावंतांना मानधन मिळालं पाहिजे, योग्य न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आमची ही धावपळ सुरू आहे। मी आतापर्यंत अखिल भारतीय लोककलावंत सांस्कृतिक समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करत आहे आणि हे माझं काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कलावंतांच्या हाकेला हाक देऊन मी पाठपुरावा करत आहे आणि त्यांना थोडा आधार सुद्धा मिळत आहे। त्यांच्या पेंडिंग केसेस, त्यांचं मानधन असलेलं फाईल, ह्या सगळ्या गोष्टी मी कव्हर करत आहे आणि त्यांना समाधान मिळत आहे। म्हणून संपूर्ण तालुक्यातून, आज चंद्रपूर जिल्ह्यातून हे सर्व वृद्ध कलावंत आलेले आहेत, कारण की त्यांना आशा आहे की ताई सोबत असल्या तर काही नाही काहीतरी आम्हाला फळ मिळेल, म्हणून ते सर्वजण आलेले आहेत आणि आमची ही म्हणजे धावपळ सुरू आहे। तर सांस्कृतिक समितीच्या पदावर मला जिल्हाध्यक्ष म्हणून घेण्याचं त्यांनी घोषित केलेलं आहे। मी त्यांचे देखील आभार मानते। काही आपले वृद्ध कलावंत किती आहे त्यांना मानधनापासून वंचित केल्या गेला आहे? तरी संपूर्ण जिल्ह्याचे मागचे जे होते तेव्हा 1800 फाईल पेंडिंग होत्या। तेव्हा मी कलेक्टर साहेबांना, CO साहेबांना निवेदन दिलं आणि तेव्हा जवळजवळ 1800 फाईल पंचायत समितीला परत करण्यात आल्या आणि त्या फाईल पूर्ण ऑनलाईन करण्याचा आदेश कलेक्टर साहेबांनी काढला। त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते। आज आपण चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांची भेट घेतली आहे काय? नाही, अजून भेट व्हायची आहे। आम्ही येण्याआधीच सर थोडं बाहेर मीटिंगला गेलेले आहेत। सुवर्ण भारतसाठी प्रियंका गायकवाडसह चंद्रपूरहून किरण घाटे।